जय भीम. मी ॲडव्होकेट डॉक्टर सिद्धार्थ कांबळे, दैनिक बहुजन सौरभचा मुख्य संपादक. बहुजन सौरभ यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत. काल दिल्लीत आणि चंदीगड इथे फार वेगवेगळ्या पद्धतीने हवा वाहत होती. अनिल मसीह नावाचा प्रिसाइडिंग ऑफिसर आणि त्यांनी केलेली होटाची चोरी ही संपूर्ण देशाला लाजवणारी होती. जस्टिस चंद्रचूड यांनी अत्यंत खेद व्यक्त केला आणि त्याच्यावरती क्रिमिनल प्रोसिडिंग सुरू करावी म्हणून सांगितलं आणि आम आदमी पार्टीचा अध्यक्ष म्हणून त्याची नियुक्ती करण्यात आली. अत्यंत शर्मलायक बाब या देशामध्ये दिसली की दिवसा ढवळ्या हे लोक होटाची कशी चोरी करतात आणि त्याच्यात मायनॉरिटी सेलचा तो जो मसीह आहे तो त्याला कसं अडकवतात आणि त्याच्या मागे कोण होतं दिल्लीचं. कारण ते दिल्ली केंद्रशासित प्रदेश असल्यामुळे तो अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्या डायरेक्शनखाली चालत असतो. म्हणजे दिल्लीच्या याच्यात आदेशाने करत असतो. अत्यंत मार्मिक असा तो याच्यावरती अनेक व्हिडिओज आले, प्रत्येक यूट्यूबमध्ये आहेत, सर्वांनी चिची तू केलेले आणि आज त्याच्यावरती एक छोटीशी आम्ही क्लिप दाखवू. तसंच याच्यात आमची नागपूरला जी EVM बचाव मोहिमेला ज्या पद्धतीने आले त्याच्यात आमचे मित्र मिर्झा सर यांची एक छोटीशी क्लिपही तुम्हाला दाखवू. त्याच्यामुळे याच्यातली वोटिंग मशीनची तीव्रता या दोन्ही दिल्लीला जे सुप्रीम कोर्टाच्या निकालाच्या नंतर अत्यंत भयानक झालेली आहे. 22 तारखेला दिल्लीचा घेराव आहे त्याच्यात आणि त्यामुळे परिस्थिती कशी राहील, किती टेन्स राहील हे सांगणं अवघड आहे. आज या व्हिडिओवरनं तुम्हाला निश्चितच काहीतरी वेगळी माहिती मिळेल. बघूया तो दोन्ही वीडियोज. सुप्रीम कोर्ट ने चंडीगढ़ मेयर के अवैध, असंवैधानिक, अलोकतांत्रिक चुनाव को पलट दिया है. जिस उम्मीदवार को जबरन हराया गया था, आम आदमी पार्टी के कुलदीप कुमार को अब विजेता घोषित कर दिया गया है. कुलदीप कुमार चंडीगढ़ के मेयर होंगे. भारतीय जनता पार्टी के इतिहास में यह पन्ना शर्मनाक तरीके से जुड़ जाता है कि जिस दौर में प्रधानमंत्री नरेंद्र मोदी को 400 सीटें मिलने के दावे किए जाते रहे, विपक्ष के विपक्ष को धाराशायी कर चुनावी मैदान खाली करा दिया गया, उसी दौर में बीजेपी मेयर के चुनाव में हेरा फेरी से जीत रही थी. मदर ऑफ डेमोक्रेसी के फादर ऑफ पावर के लिए इससे शर्मनाक दिन कुछ और नहीं हो सकता है. इलेक्टोरल बॉन्ड असंवैधानिक निकला, मेयर का चुनाव असंवैधानिक निकला, मगर सरकार की तरफ से, बीजेपी की तरफ से कोई नैतिक जिम्मेदारी लेने सामने नहीं आया. गोदी मीडिया ने इलेक्टोरल बॉन्ड की स्टोरी को झट से तहखाने में लगा दिया. अब कहीं छापे पड़ जाएंगे, विपक्ष का कोई जेल चला जाएगा, इस रिपोर्ट को भी रसातल में भेज दिया जाएगा. यह अनिल मसीह है, भाजपा के अल्पसंख्यक मोर्चे का सदस्य रहा है. इसे रिटर्निंग अफसर बनाया गया. सुप्रीम कोर्ट आने से पहले इसे पार्टी के सेल से निकाल दिया गया. अब सुप्रीम कोर्ट ने इसकी चोरी पकड़ ली. अनिल मसीह क्या कभी कह पाएगा कि उसने यह काम किसके कहने पर किया? जो भी किया, भारत के लोकतांत्रिक इतिहास में यह व्यक्ति लोकतंत्र के हत्यारे के रूप में दर्ज हो चुका है. सुप्रीम कोर्ट ने कहा है कि यह लोकतंत्र की हत्या है और हम यह हत्या नहीं होने देंगे. कोर्ट ने अपनी बात साबित कर दी. सुप्रीम कोर्ट ने केवल चंडीगढ़ के रिटर्निंग अफसर अनिल मसीह को रंगे हाथ नहीं पकड़ा, उसकी चोरी और सीनाजोरी को सामने से नहीं धरा, बल्कि उस टीवी पत्रकार की चोरी और बलजोरी को भी धर लिया जो न्यूज चैनल पर आकर लोकतंत्र की हत्या को नकार रहा था. गोदी मीडिया ऐसे पत्रकारों के लिए स्वर्ण युग साबित हो रहा है, जिन्हें सरकार के दम पर सांस लेने की इतनी आदत हो गई है कि लोकतंत्र की हत्या के काम को भी सही बताने न्यूज चैनल पर आ जाते हैं. सबको वीडियो में दिख रहा था कि रिटर्निंग अफसर बनकर अनिल मसीह डाका डाल रहा है, मगर किसी पत्रकार को क्या पड़ी होगी कि उस डकैती को संतों का कार्य घोषित करे. गोदी मीडिया में अगर आप ये सब नहीं करेंगे तब फिर क्या करेंगे? पत्रकारिता तो कर नहीं सकते और अब याद भी नहीं होगा कि कैसे की जाती है. विपक्ष से सवाल पूछना ही याद रह गया है. सरकार से पूछने में घिघी बंद जाती है.
सुप्रीम कोर्ट ने उन 8 मतपत्रों को वैध घोषित कर दिया जिसे रिटर्निंग अफसर और बीजेपी के सदस्य अनिल मसीह ने अवैध घोषित कर दिया था। फिर से गिनती हुई और आपके कुलदीप कुमार मेयर बना दिए गए। जिस अनिल मसीह का वीडियो है, दिख रहा है कि वह क्या कर रहा है। उसी का बचाव करने गोदी मीडिया के चैनल का पत्रकार टीवी पर आया और गिन गिन कर बचाव करने लगा। 1 से लेकर 8 तक गिनती करने लगता है। ट्विटर पर उसकी करतूतों की चर्चा सरेआम है। पत्रकारिता में गलतियां होती हैं, मुझसे भी हुई हैं और सभी से हो जाती हैं। कई बार अनजाने में बड़ी गलतियां हो जाती हैं, लेकिन जिन चैनलों पर अनिल मसीह के पक्ष में कार्यक्रम बनाए गए वह गलती नहीं है। उस कार्यक्रम का वीडियो बनाने से पहले कई लोगों ने कई बार देखा होगा, कई लोगों ने तय किया होगा, तब जाकर उसका संपादन हुआ हो। ये इलेक्शन का साल है, बहुत उथल पुथल मचने वाली। कल ही हमने सुप्रीम कोर्ट का एक जजमेंट देखा जिसमें सुप्रीम कोर्ट ने पूंजीपतियों की और इस सरकार की साठगांठ कैसी है इस बात को खुला करते हुए इलेक्टोरल बॉन्ड को असंवैधानिक करार दिया। 15 जून 1949 ये एक बड़ा ऐतिहासिक दिन। हम सब जानते हैं संविधान निर्माता डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर, इन्होंने संविधान का निर्माण किया। लेकिन उस दिन संविधान सभा में एक बहुत आश्चर्यकारक बात हुई। अमेंडमेंट नंबर 99 ये कॉल आउट हुआ और वो अमेंडमेंट मूव कर रहे थे डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर खुद। संविधान का निर्माता अगर अपने ही संविधान में कोई अमेंडमेंट कर रहा है तो सोचिए वो कितना इंपॉर्टेंट होगा। और उस दिन वो अमेंडमेंट वो ले आए कि भारत के लोकसभा विधानसभा इसके इलेक्शन का सुपरिंटेंडेंस ये इलेक्शन कमीशन करेगा और वो इलेक्शन कमीशन ये एग्जीक्यूटिव से इंडिपेंडेंट होगा और उस इलेक्शन कमीशन को राष्ट्रपति तो अपॉइंट करेंगे लेकिन वो पार्लियामेंट के द्वारा बनाए गए कानून के तहत होगा। जब उनसे पूछा गया कि आप ऐन वक्त पे ये अमेंडमेंट क्यों ला रहे हैं तो डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर ने कहा, मैं तो चाहता हूं कि इलेक्शन और इलेक्शन कमीशन ये सब्जेक्ट मूलभूत अधिकारों वाले चैप्टर में लूं, लेकिन मैं इसको एक अलग चैप्टर में रख रहा हूं, एक अलग पार्ट में रख रहा हूं ताकि डेमोक्रेसी की आत्मा कोई चुरा ना पाए। कोई एग्जीक्यूटिव, कोई मिनिस्टर, कोई पार्टी, कोई सत्ताधारी लोगों के वोट चुराकर डेमोक्रेसी पे कब्जा ना कर पाए। लेकिन 6 महीने पहले हमने देखा कि इस सरकार ने क्या किया, तो इलेक्शन कमिश्नर चुनने वाली जो समिति थी उसको ही डाउनग्रेड कर दिया ताकि अपने पसंद का कोई नीचे लेवल का अधिकारी वहां ला करके बिठा पाए। संवैधानिक मॉरलिटी की, संविधान के आत्मा की हत्या। इलेक्टोरल बॉन्ड हमने देखा, जिन इलाकों में माइनॉरिटीज रहती है वहां के वोटर लिस्ट की रोज शिकायत, यह सब चीजें जो है ये सीधा सीधा डेमोक्रेसी को हाईजैक करने की कोशिश है। लेकिन मैं मुबारकबाद देना चाहूंगा आप सभी को कि कल पहली बार सुप्रीम कोर्ट ने इतने दिनों बाद एक आशा की किरण दिखाई और इलेक्टोरल बॉन्ड को खत्म कर दिया। तो अब क्या बचता है? वो कहते हैं कि ईवीएम पूरी तरह से सेफ है। वो कहते हैं कि ईवीएम को हैक करता हुआ कोई आज तक साबित नहीं कर पाया।
लेकिन वो मुझे तो भारतीय समझते हैं। चलो सीए से मेरी भारतीयता पे शक आता होगा, लेकिन फिरदौस मिर्जा के अलावा भी तो और लोग हैं यहां, उनको तो भारतीय समझते हैं। तो अगर एक भारतीय को भी शक है कि उसके वोट की चोरी हो रही है, तो उस शक को दूर करने की जिम्मेदारी क्या सरकार की और इलेक्शन कमीशन की नहीं है? वो कह सकते हैं कुछ भी, लेकिन वो ये नहीं भूल सकते कि उन्होंने डॉक्टर बाबा साहब अंबेडकर द्वारा रचित संवैधानिक शपथ ली है। उनको उस शपथ के हिसाब से मेरे शक को दूर करना होगा। ऐसा नहीं है कि ये शक मैं ही ले रहा हूं या मंच पे उपस्थित लोग ही ले रहे हैं। ये शक उनके साथ आज बैठे हुए सुब्रमण्यम स्वामी जी ने भी लिया था, और सुब्रमण्यम स्वामी ने सुप्रीम कोर्ट में खुद आर्ग्यू करके कहा था कि ये ईवीएम हाईजैक होता है, और उस वक्त उसके साथ वीवीपैट जोड़ा गया था। हर इलेक्शन के बाद कई केसेस होती है। एसी जोस की जो केस केरला से आई थी, वहां से लेके बॉम्बे हाईकोर्ट में अभय छाजेड़ की केस तक, हर इलेक्शन के बाद लोगों ने शक किया। हर इलेक्शन के बाद लोगों ने कहा कि अरे हमने वोट तो दिए ही नहीं, ये आए कैसे? एक छोटा सा सर्वे अगर हम आपस में कर लें, तो क्या अंबेडकरवादी चाहते हैं कि यह सरकार आए? क्या माइनॉरिटीज चाहती है यह सरकार आए? क्या किसान चाहते हैं यह सरकार आए? क्या जिनको कोविड में पैदल हमने तकलीफ दी भेजा, वो मजदूर चाहते हैं कि यह सरकार आए? लेकिन ईवीएम से इनके नंबर कैसे आ रहे हैं? यह शक तो आप दूर कीजिए। आपको यकीन है कि आप 400 सीटें लेके आ रहे हैं, फिर आपको बैलेट से किस चीज का डर है? मत डरिए। जब आपकी गारंटी काम कर रही है, तो फिर आपको क्यों डर है कि अगर ईवीएम हम हटा देंगे और बैलेट ले आएंगे तो कुछ गड़बड़ी होगी? अगर ईवीएम के साथ आपको पेपर ट्रेल देना ही है, तो भैया सीधा सीधा हमको बैलेट दे दो ना, और साबित कर दो कि तुम हीरो हो, हम जीरो हैं। कोई प्रॉब्लम ही नहीं है, आप पॉपुलर हो, लेकिन बैलेट से, ईवीएम से नहीं। ईवीएम से आप जीत के आते हो, हमको शक रहता है हमेशा, आप हीरो नहीं बन पाते। तो इस बार हो जाए, हो ही जाए। नेहमीप्रमाणे आम्ही तथागत भगवान बुद्धाच्या वेगवेगळ्या पैलूवरती आम्ही तुम्हाला एक लहानशी क्लिप्स दाखवत असतो, स्टोरी सांगत असतो। भगवान बुद्ध ज्यावेळेस वयाच्या काहीतरी 15, 16, 17 वर्षात असतील, त्यावेळेस परीक्षा द्यायची असते त्यांना, आणि त्यांची परीक्षा एक देवदत्तसोबत झालेली असते। गावातले सर्व लोक, पूर्ण शहरातले लोक एका ठिकाणी गोळा होतात, आणि धनुर्विद्या या परीक्षेवरती, अनेक परीक्षा झाल्या, पण धनुर्विद्या परीक्षेवरती त्या जी परीक्षा सुरू असते त्यावेळेस 2 पक्षी सोडल्या जातात। एक पक्षी सोडला जातो आणि त्यांना सांगतात की तुम्ही त्याचं लक्ष भेदित करा, परंतु देवदत्त मात्र तो म्हणतो की नाही, तू घाबरला, आणि देवदत्त तो आपल्या काम्याच्या त्याच्यात धनुर्विद्येमध्ये सक्सेस ठरला जातो। बुद्धावरती ज्यावेळेस पाळी येते त्यावेळेस बुद्ध म्हणतो की मी हे करणार नाही, मला तुम्ही त्याला, माझा कनिष्ठ जो भाऊ आहे त्याला तुम्ही विजेता घोषित करा। परंतु पुन्हा त्यांना सांगतो, त्याचे गुरु जे असतात कौंडिण्य, ते त्यांना सांगतात की तुम्ही पुन्हा वेगळी परीक्षा घ्या, आणि तो त्याच्यातनं एक मणी काढून एक आकाशात उडवतो, आणि सिद्धार्थ त्याला भेदून त्याचे 2 तुकडे करतात। अत्यंत मार्मिक व्हिडिओ आहे, सुंदर व्हिडिओ आहे, तुम्हाला निश्चितच आवडेल। थोडासा लांब जरी असला तरी तुम्हाला पाहण्यात इंटरेस्ट येईल। बघूया बुद्धा या एपिसोडमधील हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला।
अब गुरुकुल के सर्वश्रेष्ठ धनुर्धर कुमार देवदत्त की परीक्षा होगी। कुमार देवदत्त की, कुमार देवदत्त की, कुमार देवदत्त की, कुमार देवदत्त की, कुमार देवदत्त की। देखना महादेव, देवदत्त चुटकी बजाते ही लक्ष्य भेद देगा। उससे श्रेष्ठ दूसरा धनुर्धर कोई है ही नहीं। हाँ, सुना है। अनुज अमितोधन बता रहे थे, उससे उत्तम कोई नहीं। रुक जाइए गुरुदेव। क्षमा गुरुदेव, परीक्षा के लिए क्या मूक पक्षियों को लक्ष्य बनाना उचित है? परीक्षा में धनुर्धर की योग्यता को परखना होता है। क्या युवराज के पास कोई और विधि है? लगाइए लक्ष्य स्थल पर। जो जितना केंद्र के निकट होगा उतना ही दूसरों के आगे। युद्ध में थाल और कटोरों पे बाण नहीं चलाते अनुज। रणभूमि में क्षत्रिय जीवन और मृत्यु पे खेलते हैं। अरे यदि उड़ते पक्षियों को नहीं मार सकते तो शत्रु तुम्हें मार देंगे। युद्ध रणभूमि में खेला जाता है ज्येष्ठ, यहां नहीं, और वो भी अनिवार्य हो तब। यहां तो केवल परीक्षा के लिए निर्दोष पक्षियों को लक्ष्य बनाया जा रहा है। ये उचित नहीं। उपदेश साधु संत देते हैं, क्षत्रिय नहीं। यहां तो केवल परीक्षा दी जाती है, ये भीरुता के व्यर्थ कारण नहीं। कुमार देवदत्त सत्य कह रहे हैं। होने वाले सम्राट को लक्ष्य का छोप कैसा? युवराज, वैसे भी आपको शस्त्र विद्या में रुचि नहीं है। हम आपकी परीक्षा बाद में लेंगे। गुरुदेव, आज एक नहीं 2 पक्षी उड़ाइए। मैं दोनों लक्ष्य एक साथ भेजूंगा। मैंने कहा था ना, देवदत्त से बड़ा धनुर्धर कोई है ही नहीं। देवदत्त की, कुमार 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 देवदत्त की। जाओ, अब तुम्हारी बारी है। एक बार अपने तीर से उड़ते हुए रक्त को देखो, कितना आनंद मिलता है। जाओ। सिद्धार्थ, अब तुम्हारी बारी है।
क्षमा करें गुरुदेव, मैं ये परीक्षा नहीं दे सकता। तो ठीक है गुरुदेव, परीक्षा समाप्त हुई, मुझे सर्वश्रेष्ठ घोषित किया जाए। जी गुरुदेव, अब ज्येष्ठा को सर्वश्रेष्ठ घोषित कर दें। मैं पक्षियों को नहीं मार सकता। सिद्धार्थ, तुम्हें परीक्षा देनी होगी, ये मेरा आदेश है। गुरुदेव, आप मेरी यही परीक्षा लेना चाहते हैं ना कि मैं धनुर्विद्या में निपुण हूं कि नहीं? तो लक्ष्य कोई दूसरा भी हो सकता है। हो सकता है। हाँ, हो सकता है, लेकिन लक्ष्य उतना ही कठिन होना चाहिए जितने ये उड़ते हुए पंछी। ज्येष्ठ, अब आप इसे अपनी पूरी शक्ति से ऊपर उछालिए। इतना ऊपर उछालिए कि ये मोती बिंदु के रूप में भी ना दिखाई दे। क्यों अपना उपहास कराने पे चले हो? प्रमाणे आज आम्ही दैनिक बहुजन सौरभमधील थोडासा आढावा घेऊया। आज आढावा घेताना मराठा आरक्षण विधेयक विधानसभेत एकमताने मंजूर। काल इमर्जन्सी मीटिंग बोलावण्यात आली होती एकनाथ शिंदेंनी आणि त्याच्यात विधेयक मंजूर करून दिलं आणि 10% आरक्षण मराठ्यांसाठी आरक्षित केलेलं आहे। आज त्याच्याच बाजूला अनेक लोकांनी त्याचं क्रिटिसाइज केलेलं आहे। प्रकाश राज ठाकरे यांनी म्हणतात की बाबा तुम्हाला अधिकारच नाही, 50%पेक्षा जर जास्त होत असेल तर ते सर्वच्या सर्व तुम्हाला दिल्लीच्या याच्यातच करावं लागेल, तिथून जोपर्यंत पार्लिमेंटमध्ये ते होत नाही, म्हणून तुम्ही हे लोकांच्या डोळ्यामध्ये धूळ टाकणं हे बंद करा आणि अशा पद्धतीचं विधेयक होत नाही। त्याच्या शेजारची बातमी, सोनिया गांधीची राज्यसभेवर बिनविरोध निवड। राजस्थानमधून त्यांना त्यांची सदस्यता आली आणि बिनविरोध त्यांची नियुक्ती झालेली आहे। कैदी संख्या वाढल्याने राज्यात आणखी 13 नवीन कारागृह। अमेरिका, ब्रिटन इथे कैद्यांची संख्या कशी कमी करावी याच्यावरती सातत्यानं हे करत असतात। एखादा क्राईम जर झाला तर त्याला एक संधी देतात की बाबा हे आमचे एव्हिडन्सेस आहेत, याच्यावरती तुला काय बोलायचं आहे, तू जर गुन्हा कबूल केला तर जी 8 वर्षाची सजा असेल आम्ही 3 वर्षात आणू, 2 वर्षात, आणि जर तू तिथे चांगला वागला तर आम्ही 1.5 वर्षात सोडू। अशा पद्धतीने तिने मोठ्या प्रमाणामध्ये तिथे जे काही एव्हिडन्सेस त्याच्यासमोर घेऊन येतात त्याचा लॉयर बसलेला असतो आणि तिथे ताबडतोब त्यांची सुटका करतात। कारण अल्टिमेटली जेल म्हणजे सरकारवरती तेवढा बोझा पडतो। जेवढे कैदी तिथे असले की त्याच्यावरती खाण्यापिण्याचा सर्व खर्च हा सरकारचा असतो। त्याच्यामुळे त्या देशात जेलची संख्या, कारागृहाची संख्या लिमिटेड ठेवून जास्तीत जास्त लोकांना
पुन्हा चांगलं जीवन जगण्याची एक चांगली संधी दिल्या जाते. परंतु आपल्या देशात मात्र तसं नाही. पुन्हा आम्ही हे वाढवू, आम्ही कारागृहे वाढवू आणि अनेक लोकांना तिथे आणून टाकू. येणाऱ्या दिवसात जे काही इलेक्शनमधल्या ज्या चोऱ्या झाल्या त्यावेळेस तर अर्धे अधिक मला असं वाटतं की अनेक लोक ज्या ज्या लोकांनी चोऱ्या केल्या ते सर्वच्या सर्व कारागृहात दिसतील, कारण त्याच्यात बेलच होत नाही. अशा पद्धतीच्या घटना होऊ नये त्यासाठी गव्हर्नमेंटनी जास्त चिंताजनक असलं पाहिजे. त्याच्या शेजारी कांद्यावरील निर्यात बंदी 31 मार्चपर्यंत कायम. जे निर्यात बंदी होती ते मध्ये सोडली, परंतु 31 मार्चपर्यंत ती कायम राहील. तुम्हाला निर्यात करता येईल. चंदीगड महापौर निवडणुकीत आप विजयी घोषित. आज तुम्हाला मी मध्येच सांगितलं की आम आदमी पार्टीचा हा विधायक नियुक्त झालेला आहे. आज आम्ही याच्या बाजूला आज अखिल भारतीय पाली भाषा संमेलन याच्यावरती आज आमचे अध्यक्ष होते. पाली भाषा प्रचार एक आंदोलन होगा संमेलनाचा एकमुखी सूर. पुढील 9 विषयाच्या 9 तज्ज्ञांचे नेतृत्व समित्याचा निर्णय घेण्यात आले. आज तुम्हाला माहिती आहे दीक्षाभूमीला पाली भाषा संमेलन झालं आणि त्यात मोठ्या संख्येमध्ये भारतातील अनेक लोक होते आणि त्याचं हे करावं, जास्तीत जास्त प्रमोट कसं करावं यावरती सर्वांची चर्चा झाली आणि काही ठराव मांडण्यात आलेले आहे. ते सर्व पेपरमध्ये तुम्हाला वाचता येईल पान नंबर 4 वरती. त्याच्याच खाली समतेचे सुराज्य निर्माण करणारे राजे शिवाजी. काल शिवाजी महाराजांची जयंती होती. त्याच्यात अनेक लोकांनी जे स्टेटमेंट आले त्यातले श्याम मानव यांचं प्रतिक्रिया होती. त्यांचं म्हणणं आहे की समतेचे सुराज्य निर्माण करणारे राजे शिवाजी यांचं तुम्ही आदर हे ठेवलं पाहिजे. त्यांच्याबद्दलची आदर्श आणि त्यांनी केलेल्या कार्याबद्दलची जी गौरव हा तुम्हा लोकांनी करणं गरजेचं आहे. त्याच्या शेजारी सरकारी वकिलांच्या रिक्त पदाचा परिणाम सुनावणीवर उच्च न्यायालयाने व्यक्त केली शासकीय यंत्रणेवर नाराजी. आज अनेक ठिकाणी गव्हर्नमेंट प्लीडर ते नसल्यामुळे तिथे सर्वच्या सर्व सुनवाई त्याची पुढे ढकलल्या जाते यावरती आणि सरकार नियुक्ती करत असते अशांची, पण ती कुठल्या ना कुठल्या कारणामुळे ते थांबलेली आहे. त्याच्यावरती आज उच्च न्यायालयाने फार मोठी दखल घेतलेली आहे अशी ती बातमी आज आम्ही दिलेली आहे. भारतीय बौद्ध महासभातर्फे मातोश्री रमाई व श्री भीमाई आंबेडकर संयुक्त जयंती साजरी ती आम्ही बातमी लावलेली आहे. आज आम्ही विविध संस्था संघटनेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करणाऱ्या बातम्या, त्याच्यात बार्टी संस्था, महावितरण, त्याच्यानंतर शिवाजीनगर चंद्रपूरची बातमी, त्याच्यात हिंगणघाट आगार, संवाद मित्र ज्योत्स्ना बनसोड यांनी दिलेलं टेकऑफ गार्डन परिसरमध्ये, त्यात नंतर BR आंबेडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, बहुजन समाज पार्टी अशा अनेक लोकांच्या आम्ही बातम्या आणि त्याचे पदाधिकारी यांचे नावं आम्ही त्याच्यात छापलेले आहेत. आज बघूया पान 2 वरती आम्ही काय दिलेले. आज शेतकऱ्यांची वेदना समजून न शकणारे संवेदनहीन सरकार. आज तुम्ही किती संवेदनहीन नाहीत. आज शेकडो हजारो लोक तिथे दिल्लीला धरण्यासाठी येत आहेत, परंतु त्यांना बाहेरच अडवून ज्या पद्धतीने सरकारने त्यांची घेराबंदी केलेली आहे आणि त्यांना आत न येऊ देण्यासाठी जे प्रयत्न केलेले आहेत ते अत्यंत निंदनीय आहेत. आज हा आपला मूलभूत हक्क आहे याच्यात की जिथे जिथे ज्या ज्या लोकांच्या समस्या आहेत आणि जिथे फंडामेंटल राईट्स व्हायोलेट होत असतील तर त्यांनी धरणा करण्याचे आमच्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये प्रोव्हिजन आहेत आणि त्यांची मागणी एकच आहे की त्याच्यात किमान आमच्या MSP मिनिमम सपोर्ट प्राईज अशा पद्धतीचं झालं पाहिजे, परंतु सरकारने त्याकडे मात्र दुर्लक्ष केलेलं आहे. निश्चित सरकारच्या खजान्यावरती याच्यावरती मोठा भर पडेल आणि ते वेगवेगळ्या पद्धतीने त्याच्यावरती मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु त्यांना सफलता मिळत नाही. अशावरती एक सुंदरसा लेख आज आमचा अग्रलेख आहे. आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस आजचा दिवस आहे. आज रमेश लांजेवर यांचा सुंदरसा लेख आम्ही दिलेला आहे. त्याच्या शेजारी प्रबोधनातूनच परिवर्तन व्हावे, अंधानुकरण नव्हे. आज ज्या अंधाधुंदीने ते सुरू आहे आमचं राजकारण त्याच्यात होऊ नये अशा पद्धतीचा एक सुंदरसा लेख आज आम्ही दिलेला आहे. आज त्याच्याच खाली आज आम्ही
उत्तम चरणाचे एक दिवसाचे जीवनहीन श्रेष्ठ होय. आमचे मित्र रामदास देवीदास राऊत यांचा सातत्यानं भगवान बुद्धावरती एखादी काहीतरी त्यांची एक स्टोरी असते. धम्मपाल कुठल्या अनेक गाथांशी त्यांचा सार असतो. वेगवेगळ्या पुस्तका रेफर करून त्यांनी त्याचा त्यांचा रेग्युलर अग्रलेख असतो. तो वाचनीय आहे, सुंदर आहे, चांगला आहे. सर्वांनी वाचावा अशी मी आग्रह करतो आहे. सकारात्मक विचार करूनच परीक्षा द्या. आज मनोगताचे एक वाचक. आज पान 3 वरती बघूया. PhD म्हणजे धरणात इतके सोपे नाही. आज एक सुंदरसा लेख विठ्ठलराव वठारे मध्ये या सरकारने BJPच्या सरकारने त्यांनी सांगितलं की PhDचे जे काही OBCच्या लोकांना सरकारकडनं PhD करायसाठी जे पाठवतात त्याच्यावरती एक अत्यंत गोचक अशी टीका सारथी म्हणजे ज्या लोकांना पाठवतं एक ऑर्गनायझेशन आहे त्या सरकारी आणि ते त्या अशा OBCच्या विद्यार्थ्यांना पाठवत असते. तर त्यांना सांगितलं की हे लावून काय दिवे लावणार आहेत ते PhD घेऊन, अशा पद्धतीचा बोचक टीका सरकारने केलेला आहे. आणि त्याच्यासाठी ती लेख आम्ही टाकलेला आहे. भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेचा इतिहास, मूलभूत मूल्ये आणि तत्त्वे याच्यावरती आमच्या भगिनी आमचे मित्र LT लवात्रे यांनी सुंदरसा लेख लिहिलेला आहे की आमच्या फंडामेंटल राईट्समध्ये आम्ही काय दिले आणि त्याचं आम्ही पालन कसं केलं पाहिजे आणि त्याच्याचवरती आज त्याची तत्त्वे ज्या पद्धतीने फेटाळण्यात येतात किंवा लागू करत नाही त्याच्यावरती एक संवेदनात्मक सुंदरसा लेख आज आहे LT लवात्रे यांचा. त्याच्याच खाली आज आम्ही जागेभाव OBC आणि हादरले मनुवादी. आज तुम्हाला माहिती आहे की 10% रिझर्वेशनचं जे आता त्यांनी OBCना सोडून वेगळं रिझर्वेशनची माग केलेली आहे. कारण OBCने ऐलान केलं होतं की यावेळेस आम्ही कुठल्याही मराठ्याला होट करणार नाही. त्याच्यामुळे सर्व OBCनी हा नारा लावल्याबरोबर सरकार हल्लं. आणि कारण OBCची फार मोठी संख्या 50%पेक्षा जास्त आणि अशा लोकांनी जर त्यांनी सांगितलं की कुठलाही मराठा माणूस जर उभा होत असेल तर आम्ही निश्चितच त्याला होट करणार नाही, अशा पद्धतीची बातमी. त्याच्यामुळे आज पुन्हा त्याला सरकारला विचार करावा लागला. आज त्याच्या शेजारी GDP वाढीचा दर आणि दरडोई GDP एक सूरज सामंत यांनी सुंदरसा एक लेख लिहून त्याच्यामध्ये त्यांनी सर्व स्पष्ट केलेलं आहे. अशा पद्धतीने आज आम्ही बहुजन सौरभचे 4ही पाने संपवलेले आहेत. बंधूंनो, पुन्हा मला तुम्हाला रिक्वेस्ट करावी लागते की जेव्हा तुम्हाला जर आमच्या व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितच बसल्या तुम्ही काही लोकांना फॉरवर्ड करा, लाईक करा, सबस्क्राईब करायला सांगा, जेणेकरून बहुजन सौरभ हा आपला लाँग टर्मसाठी टिकला पाहिजे. 3.5 वर्ष होत आलेले आहेत. आम्ही सातत्यानं प्रयत्न करतो की या पेपरला जास्तीत जास्त आता 4 पेजेसचे 8 पेजेस कसे होतील, 12 पेजेस कसे करावे, परंतु आर्थिक स्थितीमुळे आम्ही ते शक्य होत नाही. परंतु आमची आता ज्या पद्धतीने वाटचाल सुरू आहे त्याच्यामुळे निश्चितच आम्हाला यश येईल. परंतु तुमच्या सहयोगाशिवाय ते शक्य नाही. आमच्या भगिनी संध्या राजूरकर या तिथे निवासी संपादिका आहे, त्यांच्याशी संपर्क करा, छोट्या मोठ्या जाहिराती द्या, जेणेकरून बहुजन सौरभ बळकट होईल. एवढंच बोलतो आणि थांबतो. तोपर्यंत जय भीम.